नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती द बँकिंग ट्रेडर वरती। तर मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी स्ट्रीम बघितली असेल। मॉर्निंग मध्ये आपण एक कॉल साइडला भी पोझिशन केली आणि पुट साइडला पण पोझिशन केली। स्ट्रीमिंग मध्ये सर्वांनी प्रॉफिट जनरेट केला असेल। हा जो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ आपला होणार आहे की उद्या जी एक्सपायरी आहे निफ्टी 50 ची एक्सपायरी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड करायचंय आणि काय तुम्हाला बघायचंय त्याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल झाला तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही काय करा, फ्री टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, उद्या आहे निफ्टी 50 ची एक्सपायरी। तर त्याच्या पहिले सगळ्यात मोठी न्यूज जी येते मित्रांनो, की जी काही न्यूज येते आता की जी काय आहे फेड मीटिंग आहे। जी काही मीटिंग आहे ती आज फेड मीटिंग आहे। रिझर्व्हची जी काही फेडची मीटिंग असते ती आज संध्याकाळी आहे। ओके, ही जी काही मीटिंग आहे ही मीटिंग आपल्याला जसं की आपल्याकडे आरबीआय असतं तसंच यूएस मध्ये काय फेड मीटिंग असते। तर इथे रेट कट होतील का रेट हाईक होतील याच्यावरती सगळ्यांचे डिबेट्स असतील। तर मोस्ट ऑफ दी काय ना की उद्या जर न्यूट्रल राहण्याचे चान्सेस आहे। जर रेट हाईक जर नाही झाले आणि रेट जर कट झाले तर मार्केट काय करेल, जसं की आपलं आरबीआय पॉलिसीला मार्केटने इथे तुम्हाला चांगली एक मोठी मोमेंटम बघायला भेटली होती। आपल्या मार्केटमध्ये खालून कसं मार्केट वरती गेलं होतं आपलं, इथे अशा पद्धतीची मोमेंटम आपल्याला अप साइडला बघायला भेटेल। जर उद्या पावेल साहेब जर हे करताय, रेट कट नाही करत आहे, रेट कट करताय, तर काय होईल आपल्याला उद्या चांगली आपल्या मार्केटमध्ये पण आणि यूएस मार्केटमध्ये पण तुम्हाला काय बघायला भेटेल, एक मोमेंटम बघायला भेटेल। तर यूएस फेडची मीटिंगचा आता रिझल्ट जो येईल आपल्याला संध्याकाळी 11:30 वाजता, म्हणजे 11:30 वाजता आपल्या टायमिंग नुसार तो एक्सपेक्ट होऊन जाईल, आपल्याकडे शो होऊन जाईल। आणि त्याच्यानंतर 25 बेसिस पॉइंट वरती काय होऊ शकतं, ते एक कमी जास्त तिथे रेट कट होऊ शकतात। तर या रेट कटचा यूज करून आपल्याला उद्या एक्सपायरी मध्ये काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने काम करायचंय, ते सर्व तुमच्यासाठी मी इथे सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपण जाऊया निफ्टीच्या लेवलकडे। मी 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल म्हणजे जी काही रेजिस्टन्स लेवल आहे ती निघून येते निफ्टीची 24,850। मित्रांनो, 24,850 काय झालेलं आहे, आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलचा काम करणार आहे। ही जी काही 24,850 ची लेवल आहे ही काय करणार आहे, आपल्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करते। आणि खाली जर बघायला गेलो आपण तर 24,650 ते 24,700 काय झाले मार्केटसाठी एक रेंज बघायला भेटते। तर उद्या आपल्याला मार्केट या रेंज मध्ये बघायला भेटेल। तर या रेंज मध्ये आपल्याला काम कसं करायचंय, प्रोबॅबिलिटी आहे मित्रांनो, उद्या एक तर मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतंय। डायरेक्टली मार्केट काय होतंय, गॅप अप ओपन होतंय, या लेवलला जर ओपन होतंय तर इथून आपल्याला एक सेल बघायला भेटेल आजच्या क्लोजिंग पर्यंत गॅप अप ओपन झालं। जर मार्केट उद्या गॅप डाऊन जर ओपन झालंय, मार्केट काय होतंय, गॅप डाऊन जर ओपन होतंय उद्या, गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय बघायला भेटेल, मार्केटमध्ये आपल्याला परत एकदा पुलबॅक कॅन्डल बघायला भेटेल। मार्केट उद्या जर फ्लॅट ओपन झालं, या लेवलच्या जवळ जर ओपन झालं तर इथं रेजिस्टन्स घेईल आणि इथे सपोर्ट घेईल। मोस्ट ऑफ द उद्या मार्केटमध्ये चान्सेस आहे एक तुम्हाला बिग गॅप अप किंवा गॅप डाऊन बघायला भेटेल। एक तर 50 ते 70 पॉइंट पर्यंत काय बघायला भेटेल तुम्हाला, एक गॅप डाऊन किंवा गॅप अप पोझिशन तुम्हाला इथे मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे। तरी पण मित्रांनो, ही जी काही आपली फेडची मीटिंग आहे ती फेडची मीटिंग तुम्हाला 11:30 वाजता कळेल। तर उद्या एक्सपायरी आहे, एक्सपायरीचं थोडंसं कॉन्शियसली ट्रेड करा आणि कोणत्या लेवलवरनं आपल्याला काम करायचंय त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत। तरी मित्रांनो, तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल झालात तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुप मध्ये जाऊन जॉईन करून घेऊ शकता। थँक्यू।